श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तसेच स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असतात. कधीही कोणत्याही वेळी स्वामी पावलोपावली आपल्या भक्तांच्या बरोबर असतात. फरक मात्र असा आहे की काही भक्तांना ते जाणवते परंतु काही भक्तांच्या ते लक्षात येत नाही. परंतु श्री स्वामी समर्थ जेव्हा आपल्या भक्तांचा हात पकडतात तेव्हा ते कधीसुद्धा हात सोडत नाहीत. मग कधी एखाद्या भक्ताने संकटे भरपूर येतात म्हणून जरी सेवा सोडली तरी देखील स्वामी आपल्या भक्तांचा हात कधीसुद्धा सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आल्यानंतर असे होत नाही की त्यांनी केलेली सेवा वाया जात नाही. एकदा जरी श्री स्वामी समर्थ असे जरी त्या भक्ताने म्हटले तरी योग्य वेळ आली की स्वामी त्या भक्तांना खूप काही देऊन जात असतात. तर प्रत्येक व्यक्ती हा स्वामींच्या सेवेमध्ये येणारा हा भाग्यवंतच असतो. कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आणि ब्रह्मांड नायकाची सेवा करण्यासाठी जे कोणी भक्त आहेत तर ते भक्त नेहमी भाग्यवंत असतात. कारण श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची स्वतः निवड करत असतात. आजचा अनुभव देखील अशाच एका भाग्यवंत ताईंचा आहे. भोसरी पुणे येथे राहणाऱ्या या स्वामी भक्त ताईंचा आजचा अनुभव आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव सांगायचा आहे? हो. बर बर. नाव सांगायचंय ताई? सरनेम सांगते, आडनाव. बर बर. राहता कुठे ते सांगायचंय? जिल्हा तालुका? हो, भोसरी पुणे. बर बर. किती दिवस झालं स्वामींच्या सेवेमध्ये आला? म्हणजे आता 1-1.5 वर्ष झालं. 1.5 ते 2 वर्ष झाले. हा हा हा. काय काय आले अनुभव? पहिला एक अनुभव मी शेअर केलेला आहे 1-1.5 वर्षाचा. आता हा 1 वर्षाचा अनुभव शेअर करायचा आहे मला. बरं बरं. आधी कोणत्या मी चॅनलवर केलाय का? सुनीता ताई आहेत ना, हा, स्वामी ओम चॅनलवर. हा, त्यांच्याकडे केला होता शेअर. आता मी फोन करते, भरपूर दिवस झालं पण लागत नव्हता फोन त्यांचा. किंवा त्यांना एक वेळ नसेल म्हणून काही बोलणं झालं नाही आमचं. भरपूर वेळा ट्राय केला. बरं बरं. आता तुमचा नंबर मिळाला मला याच्यावर. एका अनुभवावर आला होता तुमचा नंबर. माझ्या सासूबाई बघतात ऍक्च्युली तुमचा अनुभव भरपूर. हा हा हा. हा, तो अनुभव सांगण्यासाठीच नंबर आहे ना. सांगू का मग? हो हो, सांगा ना. मी आधी मला जे 2 मुली झाल्या तोपर्यंत अनुभव शेअर केला होता मी. दुसऱ्या वेळी मुलीचा पण काय प्रॉब्लेम आले, सगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या. त्याच्यानंतर मग स्वामींची सेवा वगैरे करून आमचं थोडं व्यवस्थित चालू होतं. म्हणजे काय प्रॉब्लेम आला होता का मुलीला तुमच्या? काय प्रॉब्लेम आला होता मुलीला? प्रॉब्लेम नव्हता असा काही. मला मोठी एक मुलगी आहे. तर सेकंड टाइम वाटत होतं की सगळ्यांना मुलगा होईल किंवा मुलगा व्हावा माझ्या मिस्टरांना वगैरे. आणि मुलगी झाली. मग त्याच्यानंतर ते नाराज झाले होते. मग मी त्यावेळेस असं म्हणजे एकदम हालाकीचे दिवस काढले असे की एकदम रडण्या पडण्यातच दिवस गेले माझे भरपूर. मुलगी झाल्यानंतर मी माहेरी गेले 1 महिना. माझ्याशी बोलणं वगैरे काहीच नव्हतं त्यांचं. असं तशा गोष्टी भरपूर झाल्या. आणि त्याच्यानंतर अचानकच त्यांच्या स्वप्नात ती मुलगी आली. 2 नंबर. त्यांचा हात पकडून चालले वगैरे. घरात वरती आम्ही 3ऱ्या मजल्यावर राहतो तर ती जिन्याने वर चालले तिच्या पप्पांचा हात पकडून. त्यांना जे स्वप्न पडलं सकाळी पहाटे की ते 6:30लाच मला फोन आला की मी घ्यायला येणार आहे म्हणून सासूबाईंचा. अरे वा. मग तो आणि त्या नेमक्या स्वामी सेवेत आल्या होत्या तेव्हापासूनच. 1 महिन्याभरातच एका महिन्यातच फरक पडला. म्हणजे माझी डिलिव्हरी झाल्यानंतर एक 10-12 दिवसांनी मी माहेरी गेले. आणि त्या स्वामींचं करायला लागले. आणि त्याच्यानंतर एक 15-20 दिवस राहिले असेल मी, 20-25 दिवस, की मला फोन आला इकडून. 1 महिन्याचं झालं बाळ आणि मी लगेच इकडे आले. म्हणजे 1 महिनाच त्या स्वामी सेवेत होता.
आम्हाला तो अनुभव आल्यानंतर पण मग व्यवस्थित त्यांचं वागणं वगैरे चेंज झालं होतं. त्याच्यानंतर मग असे 1-2-3 महिने गेले. नंतर त्यांचा विचार भरपूर 5-6-7 वर्ष झालं चालला होता गाडी घेण्याचा 4 व्हीलर. पण त्याचा काही योग येत नव्हता. आणि त्यावेळी असं पाहत होते ते 3-4 महिने सर्च करत होते गाडी कोणती घ्यायची वगैरे काय हे ते. वेगवेगळ्या शोरूमला व्हिजिट देत होते. आणि त्याच्यानंतर मग गाडी घेण्याचं ठरलं आणि ती गाडी 6 महिने वेटिंगला होती. क्रेटा म्हणून नवीन आली होती त्यावेळी. 2024 ला म्हणजे 2023 एंडिंगला आली ती नवीन. आणि त्याला 6 महिने वेटिंग होतं त्या गाडीला. आणि आम्ही त्याच्या आधीपासून केंद्रे दादा जे आहेत भोसरीमध्ये त्यांच्या सेवेमध्ये होतो भरपूर दिवस. आणि जाणं येणं बोलणं आम्हाला भरपूर सेवा वगैरे द्यायचे ते. आणि मग त्या गाडीचं दुसऱ्या एकाने बुकिंग केलं होतं. त्यांचं अचानक बँकेच्या लोनमुळे कॅन्सल झालं. आणि ती गाडी आम्हाला 15 दिवसात मिळते असा आम्हाला फोन आला. म्हणजे जी गाडीचं 6 महिने वेटिंग होता तो आम्हाला 15 दिवसात मिळणार होता. मग त्याच्यामुळे आम्ही सगळे खुश होतो की 15 दिवसातच गाडी मिळते. एकदम फास्ट मध्ये सगळे बँकेची वगैरे कामं झाली सगळी लोनची वगैरे. आणि त्याच्यानंतर आम्हाला 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला गाडी आणायची होती माझ्या मिस्टरांना. पण मी आणि माझ्या सासूबाई जास्त मानतो या गोष्टी केंद्रे दादांना स्वामींना. तर आम्ही केंद्रे दादांना फोन केला विचारायला की बाबा आम्हाला गाडी घ्यायची. गाडी घेऊ का आमच्यासाठी चांगली का वाहन एवढं मोठं मग म्हणजे नाही का सेफ आहे का वगैरे या गोष्टी विचारल्या. आणि म्हणजे पूर्ण खानदानातच आम्ही पहिल्यांदा घेत होतो म्हणून. आणि मग ते म्हटले की हो चालेल काही प्रॉब्लेम नाही येणार घ्या तुम्ही बिनधास्त. आम्हाला आम्ही सांगितलं की 19 तारखेला आणायची मिळते आणू का वगैरे. ते म्हटले तुम्ही किती प्रयत्न केला तरी ती गाडी तुमच्याकडे 21 तारखेला येणार आहे. बापरे म्हणजे त्यांनी सांगितलं. त्यांनी आधीच 15 दिवस आम्हाला आधीच सांगितलं की 21 तारखेला गाडी तुमच्याकडे येणार आहे. मला 19 तारखेला मिळणार नाही गाडी. आणि मग अचानकच हे म्हटलं की मी 19 तारखेला गाडी मिळते आणायला जातो. गेले काहीतरी शोरूमला प्रॉब्लेम सांगितला आणि ती गाडी 21 लाच आली. अरे बापरे म्हणजे दादा सांगितल्याप्रमाणेच आले. त्याप्रमाणेच झालं. मग त्याच दिवशी आम्हाला गाडी मिळाली. आम्ही टायमिंग वगैरे येते दिवस वगैरे विचारला. त्यांना पण बोलवलं होतं आम्ही पण त्यांना काही कामानिमित्त जमलं नाही. मग त्याच्यानंतर ते आमच्याकडे घरी येऊन गाडी पाहिली वगैरे व्यवस्थित सगळीकडून मिळते. काही नाही म्हटले प्रॉब्लेम चांगले तुमच्यासाठी. हे वाहन चांगलं आहे. हो आमच्याकडे 2-3 वेळा येऊन गेलेत ते. अरे वा छान आहे ना. आणि त्याच्यानंतर मग त्यांचं व्यवस्थित चालू होतं. त्यांचा स्वभाव थोडा रागीट चिडचिड आहे. पण थोडं शांततेत व्यवस्थित चालू होतं. आणि 1-2-3 महिन्यांनी परत अचानक त्यांना त्रास झाला रात्रीचा. त्यांना एकदम एका बाजूला पूर्ण मुंग्या यायला लागल्या अंगाला. बापरे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत अचानकच रात्रीच्या 12-1च्या दरम्यान. अरे अरे. आणि हो आणि हात वगैरे असं पॅरालिसिस सारखं नाही का तसं जाणवलं. पण मग आम्ही रात्रीच्याच हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यांना त्या पिरियडमध्ये काही जेवल्यानंतर उलट्या वगैरे व्हायच्या. असं पित्त झाल्यासारखं सारखं तसंच व्हायचा त्रास. आणि रात्रीचा अचानक झाला. मग हॉस्पिटलला गेलो वगैरे आणि मग इंजेक्शन वगैरे दिले डॉक्टरांनी. सकाळी टेस्ट करू म्हटले सगळ्या. आणि मग सगळ्या टेस्ट आता त्यांची तब्येत असल्यामुळे आम्हाला वाटलं की त्यांचे वडील ऑलरेडी हार्ट अटॅकने गेलेले. मग आम्हाला टेन्शन आलं की बाबा नाही का असं काही नको व्हायला किंवा वेगळं काही नको निघायला. ते मग आम्ही थोडी चौकशी केली बाहेर हॉस्पिटलमध्ये वगैरे इकडे तिकडे मोठ्या. सगळ्या टेस्ट वगैरे करायच्या व्यवस्थित म्हणून. माझ्या सासूबाई देवासमोर बोलल्या की स्वामींजवळ टेस्ट मध्ये किंवा कशा रिपोर्ट मध्ये काही नको निघायला सगळं व्यवस्थित येऊ दे नॉर्मल. हो आणि मग आम्ही सगळ्या टेस्ट वगैरे केल्या आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. अरे वा. मग तिथे पण आम्हाला खूप चांगला अनुभव आला. म्हणजे त्या जे मनापासून बोलतात ना व्यवस्थित होतं सगळं. म्हणजे सासूबाईंनी स्वामींना सांगितलेली इच्छा पूर्ण झाली मग. हो. आणि मग नंतर ते त्यातून बाहेर पडले व्यवस्थित सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. आम्ही थोडे पथ्य पाणी पाळले. थोडी शुगर वगैरे निघाली होती ती सगळी गेली त्यांची. म्हणजे आता काहीच नाही रिपोर्ट मध्ये त्यांच्या एकदम व्यवस्थित. म्हणजे शुगर लोकांची जातच नाही. हो ना नाही पण करून ते कायमच असते ना. कायमच असते. हो आणि मग त्यांचं सगळं व्यवस्थित निघालं.
थोडे पथ्य पाळले आम्ही घरगुती सगळं त्यांना व्यवस्थित डाएट केला त्यांचा आणि त्याने सगळं त्यांचं वजनही कमी झालं 20 किलो वजन कमी झालं. बापरे, 20 किलो? हो घरी डाएट केला आणि वॉकिंग करायचे रोज. हा हा मग तेवढं आम्ही सॅलड वगैरे ते द्यायचो भाकरी द्यायचे मी भाजी कमी मसाल्यांचे कमी तेलाचे हा हा आणि सकाळचं पण नाश्ता घरगुती नाश्ता कमी तेलामधला. हा हा मग या सगळ्या गोष्टी करून वजनही कमी झालं आणि शुगर तर पूर्ण गेली. अरे वा. आणि त्या तारक मंत्राचं पाणी रोज द्यायचं त्यांना. हा 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 हा. अजूनही बनतं आमच्याकडे तारक मंत्राचं पाणी रोज देतो आम्ही त्यांना. हा, तारक मंत्राचं तीर्थामध्ये खूप ताकद आहे ना ताई. हो हो हो. त्यांचा अक्षरशः ते तांब्यावर हात ठेवतात ना त्यांचा तांब्या वगैरे पूर्ण फिरतो रोज. बापरे, म्हणजे स्वामी साक्षात तुमच्या घरामध्ये आहेत. हो आणि त्याच्यानंतर मग स्वामींचं एक दिवस स्वामींची जी मूर्ती आहे ना आमच्या मंदिरामध्ये त्याला अचानक आग लागली होती. बापरे, कशी काय? हो एकदम आग हे झालं होतं पूर्ण आणि स्वामींची एक बाजू थोडी जळाली वगैरे. वस्त्र वगैरे थोडंसं हे झालं. आणि कसं काय लागली होती पण? अचानकच हे झालं. दिवा आता रोजच मंदिरात असतो आणि अचानकच ते कागद काहीतरी हे झाला तिथे आणि अचानकच लागली आग. कागदही खूप लांब असतो रोज असतो म्हणजे माझा दुसरा एक बिझनेस आहे तो घरामध्ये करते मी. तर त्या कागदाला थोडंसं टच झालं काय अचानक असं पण रोज आमचं तिथेच असतं आणि ते त्या दिवशी अचानक झालं. मग त्यावेळी पण माझ्या दीरांवरती खूप मोठं संकट आलं होतं. म्हणजे त्यांचं त्याच्यामुळेच झालं ते. घरामध्ये एखाद्यावर संकट येणार असेल ना आणि स्वामी जर घरात असतील तर ते संकट स्वतःवर घेतात ताई. हा आणि आमचे दीर दुसरीकडे राहतात आमच्या बरोबर नाही राहत. पण आम्हाला आधी घरात आग लागली नंतर ते झालं त्यांचं ऍक्सिडेंट वगैरे झाला गाडीचा. पण त्यांना काहीच नाही दुखापत वगैरे झाली म्हणजे ते संकट आम्हाला लगेच कळलं की बाबा स्वामींनी आधी दाखवून दिलं. स्वतःवर घेतलं. हो ना हो ना. आणि त्याच्यानंतर तुमच्या दीराला काय झालं नाही ताई? नाही काहीच नाही झालं त्यांना. आणि त्याच्यानंतर मग मी एप्रिल मे मध्ये आता माझं फील्ड इंजिनिअरिंग आहे. तर मला काहीतरी करावंसं वाटतं की घरात बसून नको राहायला. मी आधी जॉब वगैरे करायचे पण आता 2 मुलांमुळे नाही शक्य होत जॉब वगैरे. माझी नेहमी धडपड असायची की काहीतरी बिझनेस करायचा. आधी करत होते सेकंड मुलगी झाली तेव्हा मग मी प्रेग्नन्सीमुळे बंद केला होता. म्हणजे काय बिझनेस होता का तुमचा? काय बिझनेस करत होता तुम्ही? मी आधी मसाल्यांमध्ये करत होते. घरगुतीच होतं का? हो माझ्या मैत्रिणी आणि मी करत होतो दोघी. मग ते बंद करावं लागलं मला प्रेग्नन्सीमुळे त्रास वगैरे मला सहन नव्हतं होत मग. बंद करायला लागलं आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या मोठी जाऊ आहे चुलत जाऊ त्यांनी मला अचानक विचारलं म्हणजे माझं बिझनेस हे चालू होतं त्यांना माहिती होतं. ते मला म्हटलं की आपण काही आयडिया असेल तर सांग आपण दोघींमध्ये करू. म्हटलं चालेल सांगते. मग मी रिसर्चच करत होते 1 वर्षभर काय करायचं. मग त्यांनी अचानक सांगितलं की आपण स्कूल चालू करायचं का. काय चालू करायचं? स्कूल शाळा. म्हणजे क्लास घ्यायचं का? नाही प्री प्रायमरी शाळा प्ले ग्रुप नर्सरी वगैरे लहान मुलांचे 4 क्लासेस असतात बघा. ज्युनियर केजी सिनियर केजी वगैरे असं मग शाळा चालू करायचं का विचारलं त्यांनी. मग मला तर कोणताही बिझनेस करायचाच होता. माझं ते फील्ड नव्हतं तरी पण मी म्हणलं ठीक आहे करूया आपण. मग मी त्या आधी केंद्रे दादांना विचारलं मला असं असं करायचंय करू का त्याच्यात यश आहे का किंवा ऍडमिशन येतील का आमच्याकडे असं तसं गोष्टी विचारल्या. मग ते माझ्याकडे व्हिजिटला आले होते शाळा वगैरे पाहायला आले होते. जागा पाहिली त्यांनी ते चालेल तर मला म्हटलं बिनधास्त कर तू व्यवस्थित आहे ते सगळं नाही का सगळ्या गोष्टी. भाड्याने घेतलं होतं का तुमचं स्वतःचं होतं? नाही आमचं स्वतःच जागा आहे खाली. आम्ही बिल्डिंगच्या खाली आमच्या एक 1 BHK फ्लॅट आहे. तर त्याच्यामध्येच विचार केला आम्ही मग दाखवलं वगैरे. स्वतःच जागा होता त्याच्यामुळे नाही एवढा मग प्रॉब्लेम येत जरा. हो म्हणजे असतं ना नाहीतर भाडं द्या नंतर. भाडं देतो. आमचं ते 3 सासऱ्यांमध्ये आहे ना पूर्ण तर मग आम्ही तिघांना भाडं देतो ते. मंथली काय आहे ते. आणि त्यांना दाखवलं मग त्यांना ते सगळं आवडलं. मग छान आहे म्हटले. मग आमच्याकडे एकही ऍडमिशन नव्हतं. मी म्हटलं ऍडमिशन येतील का वगैरे असं तसं स्वामींना विचारलं. आणि मग ते सॉरी यांना केंद्रे दादांना विचारलं. तर ते म्हटले होईल चांगलं व्यवस्थित होईल. मग आमच्याकडे स्कूल चालू केली तेव्हा एकच ऍडमिशन होतं.
आणि मग एका आठवड्यात आमच्याकडे 10 ऍडमिशन झाले. अरे वा, म्हणजे वाढले. वाढले हो. आमची कधी म्हणजे अपेक्षा पण नव्हती की बाबा असं होईल म्हणून. आम्ही खूप म्हणजे मेहनत घेतली. पॅम्पलेट वगैरे वाटणं, होर्डिंग वगैरे लावणं, बॅनर वगैरे या गोष्टी पण केल्या. माउथ पब्लिसिटी केली. कॉल केले भरपूर लोकांना. खूप डेटा मिळवला इकडून तिकडून. लोकांना कॉलिंग पण भरपूर केलं. कुठून काही रिस्पॉन्स येत नव्हता. मग अचानकच 10 मुलं वाढले. अरे वा, आणि त्याच्यानंतर दिवाळीमध्ये मग आम्हाला 5 ऍडमिशन अजून वाढले. आणि आता आमचं अजून स्कूल चालू होण्याआधी 5 ऍडमिशन झालेले आहेत ऑलरेडी. म्हणजे आता आमच्याकडे टोटल 20-21 ऍडमिशन झालेले आहेत. अरे वा. एका वर्षात. म्हणजे आम्हाला त्याचाही रिझल्ट चांगला आला. त्याच्यानंतर चांगला भेटला सुरुवातीपासून. हो रिस्पॉन्स चांगला मिळाला. पण त्याच्यामध्ये आम्ही त्रासही भरपूर काढला. म्हणजे भरपूर हे करतो आम्ही त्याच्यामध्ये. प्रत्येक कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं की त्रास काढतातच. पण यश भेटायला पण त्याला पण म्हणजे भाग्य लागतं ना ताई. कोणाची साथ लागते आपल्याला बाबा तिथं आलं पाहिजे ऍडमिशन घ्यायला. नाही तर बिझनेस करणारे किती लोक आहेत ताई. आणि किती लोक आहेत त्यांना नाहीच रिस्पॉन्स भेटत ना. नाही मिळत. आणि मला असं म्हणजे माझा स्वतःचा असं विचार की मला कष्ट करायची किती पण तयारी, पण मला यश मिळू दे. मी कष्ट करायला तयार असते किती पण. मग त्याच्यामध्ये थोडंसं हे झालं. मग नंतर माझ्या सासूबाईंचा खूप पाय दुखत होता एक. मग त्यांनी केंद्रे दादांना घरी आल्यावरती सांगितलं होतं असं असं हे होतंय ते होतंय वगैरे. मग त्यांनी सांगितलं की ते राईचं तेल वगैरे सोडा, त्याने फरक पडेल लगेच. आणि थोडी सेवा दिली होती. मग त्यांचा पाय तो दुखायचा राहिला पूर्ण. हो पूर्ण राहिला तो पाय दुखायचा. पाय म्हणजे होता का पूर्ण पाय? पाय असं गुडघा वगैरे दुखायचा आणि गुडघ्याच्या खाली पाय दुखायचा. काय सेवा दिली होती त्यांनी करायला सांगितलं? त्यांना काहीतरी गोर अष्टम मंत्र आणि अजून काहीतरी सेवाचे अध्याय वगैरे वाचायला सांगितले होते. स्वामी चरित्र सारामृत वाचायला सांगितलं होतं. मग त्या रोज वाचतात. आणि घरामध्ये लावतात पण सगळे ते मंत्र वगैरे आणि तारक मंत्र, नामस्मरण वगैरे. आणि तो पाय राहिला त्यांचा. आता 1 वर्षभर झालं. त्या म्हटलं की आपण हे नाही दिलेली, साक्ष नाही दिली. मग द्यायला पाहिजे याचा अनुभव येईल. मला असं वाटायचं की नाही का काय असं नाही होणार किंवा काही असं नाही व्हायचं. पण त्यांचा दुसरा पाय दुखायला लागला आता परत. त्या म्हणलं तू साक्ष दे, नाही का साक्ष दिल्यावर मला फरक पडेल. आणि मग असं करत करत भरपूर दिवस गेले. मग आज तो योग आला. मग त्या मला म्हटल्या बघ. आणि मला सुद्धा खूप असा त्रास होतो, खूप दुखतं, माझी कंबर पाठ वगैरे खूप दुखते अचानकच. मला म्हटलं तू साक्ष देऊन बघ. आणि मध्यंतरी काळात असं झालं की एक 6 महिन्यांपूर्वी माझ्या मिस्टरांचा अचानक जॉब गेला. म्हणजे आमचं एक संकट संपलं ना, थोडे दिवस चाललं की लगेच दुसरं संकट उभं राहतं. का कशामुळे तेच कळत नाही आम्हाला. मग आम्ही स्वामींचं पण करतो, पण तरी पण आम्हाला काय असा प्रॉब्लेम येतो तेच कळत नाही. 6 महिने झाले आता माझे मिस्टर घरी आहेत. दादा काय म्हणतात सेवा वगैरे घ्यायची दादांकडून? सेवा सांगितली होती त्यांनी, पण माझ्याकडून ते एवढं हे नाही झालं. म्हणजे खूप मोठी सेवा होती ती, मला करणं पॉसिबलच नव्हतं. मला सकाळी स्कूलला जायला लागतं. टप्प्याटप्प्याने करायचं, एकदम नाही होत, जास्त लोड होत. मला लहान मुलं पण असतात मागे, मला स्कूलला जायला लागतं, सकाळी घरातलं आवरायला लागतं. म्हणजे सकाळी एवढं होत नाही. लोड आहे ना, लहान मुलं आहेत घरातील, पुन्हा जॉब आहे, ते बाहेर बघायचं. आणि त्याच्यानंतर मग आता त्यांना ते जॉबचं नाही झालं त्यांचं कुठे, अजून होत नाही. 6 महिने झालं. त्याच्यानंतर जानेवारी पासून नाही होते. आणि फेब्रुवारीमध्ये मला अचानक एक जणांनी त्यांना सांगितलं की मी मसाल्यांचं करत असल्यामुळे त्यांनी सांगितलं का बंद केलं, असं तसं झाला विषय त्यांचा. मग ते म्हटले की या कारणाने बंद केलं आम्ही. मग ते म्हटले की शेंगदाणा लाडूंचं असं असं आहे एक, माझ्याकडे डिस्ट्रीब्युटर आहेत किंवा माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहेत, तुम्ही करू शकता का? आम्ही ट्राय केला बनवण्याचा, मग ते सक्सेसफुल झालं, त्यांना आवडलं वगैरे ते. मग आज 3 महिने झालं मी लाडूंचा बिझनेस केलाय चालू. अरे वा. मग मिस्टर त्यामध्ये घ्यायचं ना ताई, जॉब लागेल? घेते मी, पण मदत करतात ते मला पॅकिंगला वगैरे, कुरिअर वगैरे, पार्सल द्यायला वगैरे करतात. पण त्यांचं मन बिझनेस मध्ये नसताना जॉब मध्ये, पण ते मला मदत म्हणून करतात. त्याच्यामध्ये पण कसं झालं, केलं मी चालू वगैरे. मला आता 3 महिन्यात माझा 1 लाख लाडूंचा सेल पण झाला. अरे वा. म्हणजे मला त्याच्यातून खूप चांगलं यश पण मिळतंय. नाही असं नाहीये, माझ्याकडे आज 5 बायका रोजच्या आहेत कामाला. अरे वा,
छान आहे ना मग. हा म्हणजे मी तेवढा त्रास पण घेते त्याच्यातून आणि आमचं स्वामींचं पण भरपूर चालू असतं की नाही का आम्ही करतोय मी करते मी माझं कर्म करते पण त्याचं फळ देण्याचं काम तुमचं आहे. हो मी ना. माझ्या कर्माला कधीच चुकणार नाही. स्वामी म्हणतात मला ना, तू फक्त कर्म कर, फळाची चिंता करू नको. हा मी हेच डोक्यात ठेवते जरी मला कधी हात जोडायला नाही जमलं मला वेळ नाही मिळाला तरी पण मी डोक्यात हेच ठेवते की मी माझं कर्म करणार चांगलं आणि मी जेव्हा मनापासून एकदम अंतःकरणाने मागते ना तेव्हा ती गोष्ट पूर्ण होतेच. जेव्हा मला ऑर्डर नसेल ना मी मनापासून म्हणते की मी आता काय करू मी आता माझ्याकडे ऑर्डर नाहीये मग कसं होणार त्या क्षणाला मला फोन येतो. अरे वा. ऑर्डर साठी म्हणजे मी मनापासून मागितलं ना अंतःकरणाने एकदम की मला ती गोष्ट मिळते हे मला माहिती पण मग मी माझं प्रत्येक वेळी बोलत नाही की बाबा मला पाहिजे पाहिजे. जेव्हा कशी अशी वेळ येते की एकदम माझं अंतःकरणापासून मला वाटतं तेव्हाच मी बोलते. आणि मग त्याच्यानंतर मी केलं ते सगळं चालू वगैरे मला सेलही चांगला आला आणि मला वाढवायचंय कधीतरी मला याच्यात सारख्या अडचणी येतात म्हणजे जे मी लाडू करायला जाते तर कधी बनत नाही कधी अडचण येते मध्येच चालू झालं परत की मग मिक्सर बंद पडतो बनवण्याचा. आता लाडूचं ऍडजस्ट कधी करता आणि ते स्कूलचं ऍडजस्ट कधी करता? आता स्कूलला सुट्टी होती 3 महिने मग 3 महिन्यात मी लेडीज लोकांना ट्रेन केलं पूर्ण. आता मला स्कूलला 10 ते 1 टायमिंग आहे माझं मंडे पासून चालू होतंय. मला आता माझ्या जाऊबाईंचं पण काय झालं त्यांच्या मिस्टरांना अचानक चक्कर आली ऑफिसमध्ये उलटी झाली त्यांना बीपीचा काही त्रास झाला त्यांना ब्रेन स्ट्रोक झालाय म्हणजे त्यांची मेंदूतली नसच हे झाली फाटली. मग ऑपरेशन केलं? मग ऑपरेशन झालंय त्यांचं ते एकदम मृत्यूच्या दारातून आलेत म्हणजे माझ्या जाऊबाई हॉस्पिटलमध्ये बसून गुरुचरित्र वाचत होत्या. सक्सेस झालं ना ऑपरेशन? ऑपरेशन सक्सेस झालं त्यांचं आता त्यांची कंडिशन पण व्यवस्थित आहे म्हणजे ते 3 दिवस शुद्ध होते. नाही मेंदूचं ब्रेनचा म्हटलं की प्रॉब्लेम असतोच ना. पण ते त्याच्यातून पण ते बाहेर आलेत म्हणजे बऱ्यापैकी रिकव्हर आता होतील. आता आयसीयू मधून त्यांना आज उद्या शिफ्ट करणार आहे जनरल वॉर्डला. मग ते त्यांनी तिथे बसून गुरुचरित्राचं हे वाचलंय पूर्ण. पारायण केलं 3 दिवस 3 दिवस केलं त्यांनी कंटिन्यू मग त्याच्यातून त्यांना म्हणजे फळ मिळालं. आणि आता त्यांना त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये थांबायला लागतंय त्याच्यामुळे मला स्कूल एकटीला हँडल करावं लागणार आहे. हो ना. आणि मला आता टीचरही मिळत नाहीयेत आमचे जे टीचर होते त्या म्हणजे आम्ही काही करायला गेलो ना की थोडे दिवस चाललं की आम्हाला काहीतरी प्रॉब्लेम येतो. मग आता अडचणीच आहेत सारख्या समोर. दादांना विचारायचं दादा सांगतात दादांच्या रूपातून स्वामीच सांगतात ना हो ताई. नाही आम्ही त्यांना फोन पण करतो आता भेटायचे पण जाऊन आम्हाला. भेटणार पण आहे आता एवढ्या दिवसात आम्ही त्यांना भेटणारच आहे एवढ्यात. म्हणजे असं काही आता लाडूंचं पण माझं व्यवस्थित चालू होतं 2 दिवस झालं म्हणजे 8 दिवस झालं माझं कामच बंद आहे. लाडूचं पण? हो. मग ते मी त्याच्यामध्ये काय झालं ते धीरांचं हे झालं तर मग 2 दिवस हॉस्पिटलला जायला लागलं नंतर लेडीज आल्या त्या मिक्सर मधून अचानकच आग निघायला लागली. अरे. चालायला लागला की आणि आता तो तिकडे नेलं रिपेअर करून आणला तिथं व्यवस्थित चालला घरी आणला की परत बंद पडला. अरे प्रॉब्लेम. आग निघायला लागली त्याच्यातून. त्याच्यानंतर परत आता काल नेऊन दिला आणि तिथे चालला ते म्हणले 1 दिवस ठेवा काही प्रॉब्लेम वाटतो का आतमध्ये चेक करतो. आज म्हटले व्यवस्थित आहे घेऊन जा मग ती भीती वाटते की आणावं की नाही करावं की नाही म्हणजे काही करायची तयारी दाखवली की काहीतरी अडचण आहेच पुढे. थोडे दिवस चाललं की परत अडचण येते मग मी असं अनुभवातून ऐकलं की नाही का तुमच्याकडे पण काही तुम्ही करून म्हणजे प्रार्थना करता आमच्यासाठी काही अडचणी असतील काय असतील तर. हो. आता तुम्ही सांगितलंय म्हटल्यानंतर आपल्या चॅनलवर ऐकणारे प्रत्येक ताई दादा करतील ना तुमच्यासाठी प्रार्थना स्वामी. मला कष्ट करायची कमी नाहीये म्हणजे मला कष्ट करायची फुल तयारी आहे माझी. मला कितीही त्रास होऊ द्या पण कष्ट करायची तयारी पण मला या अडचणीतून बाहेर निघावं असं वाटतं. एक आता माझ्या मिस्टरांना जॉब नाहीये मी काहीतरी करायचा विचार करते घर सावरण्याचा विचार करते तर मग मलाही अशा अडचणी येत आहेत. असं चालूच होते सारखं 4 दिवस व्यवस्थित पुढे गेला की आता माझं 15 दिवसांपूर्वी 1 लाखाचा सेल कम्प्लीट झालाय म्हणजे मी 3 महिन्यातच 6 लाखाचा टर्नओव्हर केलाय. अरे वा. म्हणजे मी एवढं त्याच्यातून हे करते की ग्रोथ करण्याचा प्रयत्न करते. मी बाहेर तेवढं पळते पण मी घरातही लक्ष आहे मुलं आहेत मागं
त्याच्यानंतर मला स्कूललाही प्रत्येक वेळी हजर व्हावं लागतंय. कोणी ऍडमिशन नाही आलं, काही प्रॉब्लेम आला. हो ना, हो. आणि घरातही माझं मटेरियलचं याचं सगळ्या गोष्टींना मी पळते. मटेरियलला पळते, द्यायला पळते, माल बनवलेला मार्केटिंग मीच करते, फोनवर करते, पब्लिसिटी पण लोकांना दुकानामध्ये जाऊन करते. त्या बायकांचे पगारही पाहायला लागतात मला घरी. या सगळ्या गोष्टी मी खूप त्रास काढते. पण मला असं वाटतं की याच्यातून मला सक्सेसफुली कुठेतरी जाता यावं पुढे. हो ना, हो ना. नाही, मेहनत तुमची भरपूर आहे. आता स्वामीच आहेत पाठीशी. मग तेच मला असं मला आता दादांना पण भेटायचंय. पण बऱ्यापैकी प्रॉब्लेम मधून मला सोल्युशन निघालंय स्वामींमुळं. म्हणजे नाही का भरपूर प्रॉब्लेम मध्ये ते असतात. असं प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतो. नाही असं नाहीये. पण हे म्हणजे कधी संपणार आहे असं संकट येणं कधी संपणार आहे? आता ते हे मला म्हणायचं. सापडलंय का हो ताई? म्हणजे एक ना एक म्हणजे जसं मी माझं जसं शाळा कॉलेज चालू झालं ना तेव्हापासून माझ्या आयुष्यात असंच चालू आहे. काही ना काही त्रास आहे. ताई कसं असतं, जे जास्त मेहनत करतात ना त्यांच्या पाठीशी भरपूर संकट असतात बघ. जे मेहनती असतात ना, आपण चॅनलवरती ना भरपूर अनुभव ऐकलेत. खूप ताई अशा आहेत की भरपूर मेहनत करतात पण त्यांच्या पाठीमागे ना तेवढीच संकट पण आहेत. हो ना. मग ते आता एक दिवस काय झालं की सासूबाई एक 4-8 दिवस चाफ्याची फुलं वाहत होत्या स्वामींना. आणि त्यांना मग एक दिवस असंच आमच्या घरात म्हणजे फुलं आली नाहीत किंवा संपली आणि कुठून आलीच नाहीत 2-3 दिवस फुलं. मग त्यांना असं वाटलं की आता मी एवढे दिवस झालं चाफा वाहते, मग आज स्वामींना चाफा नाहीये ठेवायला. मनापासून वाटलं त्यांना. मग त्यांना अचानकच चाफ्याचा वास यायला लागला. मनातून बोलल्या तर हो. आणि अचानकच चाफ्याचा वास यायला लागला. मग त्यांनी पूर्ण घरात फिरल्या की नाही का कुठून येतोय वास, कुठून येतोय. मंदिराजवळ पाहिलं, 2-3 रूम मध्ये पाहिलं. म्हणजे असं कुठंच त्यांना हे दिसलं नाही. आणि ते जे अनुभव ऐकत होत्या ना याच्यावरती त्या आधी त्यांच्याकडे छोट्या मुलीचा माझ्या. तर त्याच्यावर त्या पाहतात युट्यूबला. मग अनुभव ऐकतात. मग ते अनुभव ऐकतात तर त्यांनी सगळीकडे वास घेत होत्या, कुठे येत नव्हता. मग त्या टॅबमधून त्यांना वास येत होता. बापरे. मग त्यांना तो पण अनुभव आला की नाही का त्यांनी मनातून इच्छा व्यक्त केली आणि ते त्यांना कळलं नाही कुठून वास येतोय. ताई तिथं स्वामी आले होते. म्हणजे ते पण जाणवलं आम्हाला लगेच नाही का त्या पण बोलल्या. म्हणजे स्वामी आले ना की मग एक तर चंदनाचा वास येतो, एक तर चाफ्याचा वास येतो किंवा एक सुगंध पसरतो ना दरवळतो. सुगंध येत होता. खूप सुगंध घरात पसरला होता. त्या सगळ्या घरामध्ये शोधत होत्या. पण तिथं स्वामी आले होते ती त्यांना म्हणजे त्यांच्या लक्षात आलं नाही. ते मग त्यांना वाटलं की चाफ्याचा वास येतोय पण ती चाफ्याचा वास स्वामींबरोबरच आहे ना. ते त्या अनुभवांमध्ये स्वामींचा फोटो येतो ना मोबाईल वरती, व्हिडिओ वरती. मग तिथून वास येत होता. बापरे. त्यांना तो पण म्हणजे खूप चांगला अनुभव आला. म्हणजे असे अनुभव भरपूर येतात आम्हाला. पण आमची संकट पण संपावी असं आम्हाला वाटतं की तुम्ही प्रार्थना करावी. नाही का म्हणजे संकटच संपत नाहीये. त्यांचं जॉबचंही होत नाहीये किंवा हे मी एवढा त्रास करून करते चालू. आणि याच्यातून मला पुढं प्रोग्रेस व्हावी. यश भेटणार की होत आहे. असतात काही संकटांचे दिवस पण भेटतील की. आता म्हणजे आता एवढं तुम्ही अनुभव वगैरे एवढे तुम्हाला छान स्वामी देतात मग संकट पण दूर करतील ना ताई. हा ना. 8-9 वर्ष झाले माझ्या लग्नाला पण असे त्रास चालूच आहेत. असं बिनधास्त म्हणजे बाकी बायकांसारखं नाही का ठीक आहे बाबा मिस्टर कमवतायत मी बिनधास्त आयुष्य जगते असा प्रकार नाहीये. मला स्वतःला पण करावंसं वाटतं काही ना काही. मी करत असते. भरपूर गोष्टी करत असते मी. आता लाडूंचं पण चालू केलं. मला भरपूर जणांनी विरोध केला. भरपूर लोक म्हटले की हे असं तसं. असतात काही लोक पुढे ढकलणारे, काही लोक पाठीमागे ओढणारे. तरी पण मी म्हणजे त्यांच्या विरोधात जाऊन करते. लांब कशाला. माझे मिस्टरच माझ्याशी किती भांडण करायचे, हुज्जत घालायचे की नाही का तू नको करू हे बंद कर हे असं तसं. पण मी नाही सोडलं. मी म्हटलं मी करणार. मी काही केलं तरी करणार. करत राहणार. मला आज ना उद्या यश मिळेल ही अपेक्षा आहे. त्यानेच मी करत राहते. आणि हे करतच माझं एवढं म्हणजे आज मी 6 लाखाचा टर्नओव्हर म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये 3 महिन्यात. हो ना.
नाही, खूप मेहनत, पण मेहनतीशिवाय फळ आहे का ताई? सांगा बरं आता. नाही नाही, फुकट नकोच आहे आपल्याला, फुकट नकोच आहे कोणाचं. हो ना, पण मेहनत करूनच पाहिजे. तुम्ही म्हणता 1,00,000चा टर्नओव्हर केला, पण तो काय सुखासुखी झाला का? त्याच्यासाठी नाही नाही, खूप खूप त्रास. अक्षरशः मी कधी कधी रडले त्याच्यासाठी. कधी कधी पावसात मी एकटी गेलेली आहे पार्सल घेऊन, कुठे काय द्यायला, कुठे काय करायला. त्यावेळी मनातून वाईट वाटायचं. मी स्वामींचं नाव घ्यायचे, नाही का, मला याच्यातून मार्ग दाखवा. याच्यात पण मला भरपूर म्हणजे आधी माल आणायला मला जायला लागायचं, खालून वर आणायला लागायचा. 3ऱ्या मजल्यावर आहे मी, मला माल वाळायला लागायचा खालून. मी तिथं इच्छा व्यक्त करायचे की नाही का, स्वामी मला याच्यातून मार्ग दाखवा, काहीतरी करा. तर मग लगेचच मला असे मार्ग ओपन पण झालेले आहेत. मला डायरेक्टली तर मला जवळपास माझा दुकानदार मिळाला, तो मला तिथून माल आणून डायरेक्ट घरात पोहोच करतो वर 3ऱ्या मजल्यावर. अरे वा. तेही मार्ग निघाला माझा. हळूहळू मला पार्सल कुरिअरच्या सर्व्हिसेस होत्या, त्यातही लोक चांगली मिळाली मला. मला जो आधी कमी रेट मिळायचा तो रेट आता माझा वाढला. अरे वा. मी बाहेर करायचे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण इंडियामध्ये डिलिव्हरी करते मी. अरे वा. मला जवळ माझ्या मार्केटला मला रेट मिळत नव्हता व्यवस्थित, तोडून रेट मागायचे खूप कमी याच्यात. मग मी असं डोकं लावलं, ऑनलाईन करते मी. मला त्याच्यातूनही मेसेज येतात भरपूर लोकांचे, 100-200 लोकांचे मेसेज येतात एका ऍड मागं मला. एक ऍड मी एक पोस्ट केली ना इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, मला त्याच्यातून 200-300 कॉन्टॅक्ट मिळतातच. अरे वा. आणि 200-300 मधून मला 5-10 लोक फिक्स मिळतात ऑर्डर देणारे. 5-50 हजाराची ऑर्डर मला त्याच्यावरूनच मिळते. अरे वा. मग भरपूर म्हणजे आहे की तुमचं. हो, माझं जेव्हा डोकं चालायचं बंद होतं त्यावेळी मला मार्ग ओपन होतो. म्हणजे मी नाही असं नाही म्हणत की बाबा मला पूर्ण नुसते संकटच आहेत. मला मार्ग पण तेवढे ओपन करतात स्वामी. आता मी ज्या ज्या दिवशी बाहेर जाते ना एकटी, कधी मी एक दिवस तर रात्रीची पावसात गेले होते. पावसात आले होते मी घरी, 9-9:30 वाजले होते. माझी घरी 2 मुलं होती, वाट बघत होती. माझ्या सासूबाईंना टेन्शन आलं होतं की बाबा ही एकटी जाती येती. हो ना, हो ना. नाही येणारच की, साहजिक काय टेन्शन येणं ताई. नाही, तुम्ही एवढं कष्ट करताय म्हटल्यानंतर यश भेटतंय तुम्हाला. त्याच्याबरोबर आता एवढा तेवढा त्रास होणार की हो ताई. आणि मंदिरात पण मी चालू केलं ना, त्यावेळी मंदिरात लाडू वाटलेले. तिथून पुढे माझ्या बिझनेसची सुरुवात झालेली. मी स्वामींच्या मंदिरात लाडू वाटलेले आहेत आधी. प्रसाद म्हणून मी ते बरण्या वगैरे दिल्या होत्या माझ्या. तिथूनच चालू केलं मी. मला त्यांच्या आशीर्वादाने चालू करायचं होतं. चालू केलं म्हणजे तरी म्हणून खूप चांगल्या प्रकारे मला म्हणजे 1,00,000 लाडू बनवलेत. माझ्याकडे हाताने बनवतात बायका. असं नाही की माझ्याकडे मशीन आहे, त्या हाताने बनवतात. म्हणून तर स्वामी तुमच्या बरोबर पण आहेत ना, साथ देतात तुम्हाला प्रत्येक. हो, साथ देतात मला. प्रत्येक गोष्टीतून माझ्या प्रॉब्लेम मधून म्हणजे सोल्युशन, निराकरण पण करतात ते. आता माझ्या मिस्टरांचं कामाचं व्हावं आणि मला याच्यामध्ये चांगलं यश मिळावं एवढीच इच्छा आहे माझी. मिळणार की होता. आता तुम्ही अनुभव पण शेअर केलेला आहे. स्वामी आता प्रत्येक मला असं वाटत होतं की अनुभव शेअर करायचा राहिलाय माझा, म्हणून मला संकट येत आहेत असं माझं मन खात होतं मला, की नाही का माझं काहीतरी चुकतंय, मी अनुभव शेअर करायला पाहिजेत. मला एवढे अनुभव देऊन पण मी सांगितलं नाहीये त्यांच्याबद्दल, प्रचितीचं सगळीकडे हे केलेलं नाहीये प्रसार. तर मग सांगावं म्हणून मी म्हटलं की नाही का आज सांगावं म्हणून. भरपूर दिवस टाळत होते, मग मला असे संकट उभे राहत होते. नाही, करतील की स्वामी व्यवस्थित. आता आपल्या चॅनलवर असणारे प्रत्येक ताई दादा पण प्रार्थना करतील तुमच्यासाठी की तुमच्या नाही करावी. मला अशी सगळ्यांपुढे मी नाही का हात जोडून विनंती करते की सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, याच्यातून मला एक यश मिळावं. माझ्या मिस्टरांचं पण जॉबचं व्हावं. आज 1 ते 1.5 लाख पगार असणारे ते घरी बसलेत डायरेक्ट. हो ना, हो ना. नाही भेटणार की ताई. आता तेवढा पगार होता म्हटल्यानंतर त्यांचं शिक्षण वगैरे तसं आहेच ना, मग त्यांना जॉब भेटणार. आणि माझ्या आज 2 मुलींची पण मला जबाबदारी आहे. हो ना, हो. शिक्षण आहे किंवा काही सगळ्या गोष्टी भरपूर. एवढं सगळं बघून पण एवढी मेहनत करताय म्हटल्यानंतर यश भेटणार की हो का ताई. मेहनत करणार मी, मेहनत शेवटपर्यंत करणार. कारण प्रयत्न करणार, मला यश मिळावं. भेटणार ताई. कारण जी लोक प्रयत्न करतात ना त्यांना यश 100% भेटतं ताई. असतात काही म्हणजे अडचणीचे दिवस, पण जातात ते पण निघून ताई. हो ना, तीच इच्छा आहे फक्त स्वामींकडनं की माझे लवकरात लवकर चांगले व्यवस्थित सुरळीत चालावं सगळं. हो, चालणार ताई. अगदी 100% चालणार. स्वामींच्या कृपेने तुमचं व्यवस्थित होणार ताई. खूप सुंदर अनुभव सांगितले ताई तुम्ही. आणि स्वामी असेच तुमच्या पाठीशी पण राहोत हीच प्रार्थना आहे स्वामींच्या चरणी.
श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करते मी. श्री हो हो हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंना आलेले अनुभव खरोखरच खूप सुंदर होते. आयुष्यामध्ये जेव्हा श्री स्वामी समर्थ येतात तेव्हा पावलोपावली आपल्या भक्तांना मदत तर करतच असतात, परंतु त्या भक्तांच्या बरोबर देखील नेहमी असतात. मग तुम्हीच विचार करा की जेव्हा भक्तांच्या बरोबर स्वामी असतील तेव्हा त्या भक्तांना कधी कोणत्याही गोष्टीची गरज लागणार आहे का? खरोखरच स्वामी जर बरोबर असतील तर प्रत्येक गोष्ट ही आयुष्यामध्ये सोपी होऊन जात असते. परंतु असतात काही अडचणी, तेव्हा मात्र आपल्या कर्माचे भोग असतात, कारण नेहमी आपल्या कर्मानुसारच प्रत्येक गोष्ट ही घडत असते. परंतु श्री स्वामी समर्थ जर बरोबर असतील तर नेहमीच प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थितच होणार आहे. तर श्री स्वामी समर्थांचे अनुभव हे नेहमी असे सुंदर सुंदर प्रत्येक भक्ताला येत असतात. जे भक्त स्वामींची सेवा करतात त्यांच्यासाठी हे संपूर्ण गोष्टी त्या सर्वांना माहीत आहेत, कारण स्वामी हे अशक्यही शक्य करणारे आहेत. स्वामी आपल्या भक्तांना प्रत्येक वेळी कोणत्याही संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणतेही चमत्कार हे नक्कीच करत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर त्या ताईंसाठी प्रार्थना करायला देखील विसरू नका. आणि जर तुम्ही त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरायचं नाही. आणि जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव लहान असो किंवा मोठा असो, परंतु तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा एक अनुभव शेअर झाल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. आणि जर एखादा व्यक्ती तुमचा अनुभव ऐकून स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्कीच तुम्ही शेअर करायचा आहे, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे, कारण स्वामींनी अनुभव देऊन त्यांचे कार्य संपलेले आहे. आता तुमचे पुढील कार्य आहे की तुम्ही अनुभव शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा, कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. त्याचबरोबर नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही नियम अटी लागू होत नाही. तुम्ही काम करत करत सुद्धा, प्रवास करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता आणि त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे नेहमी नामस्मरण हे चालू ठेवायचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.